आजची रेसिपी आहे पालक चिकन. चला मग बघूया ह्याला लागणारं साहित्य. 2 जोडी पालक घेतले आहे. ह्याला मी व्यवस्थित साफ करून जाडसर कापून घेतले आहे. एक फ्राय पॅनमध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे आणि पालक आपली शिजण्यासाठी ठेवली आहे झाकण मारून. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता आपली पालक शिजत आहे. बघू शकता पालक शिजूनसुद्धा झाली आहे. मी पालकला एका चाळणीमध्ये चाळून घेत आहे. बघू शकता त्याचं जे काय एक्स्ट्रा पाणी आहे ते गाळून घेत आहे. आता आपण हिरवं वाटण करून घेत आहे. अद्रक, लसूण आणि थोडेसे गरम मसाले, काळी मिरी, दालचिनी, इलायची आणि आपल्याला हवे व तिखट तेवढी मिरची ॲड करू शकता आणि कोथिंबीर. मी 4 मिरची ॲड केली होती. वाटण आपलं करून रेडी झालं आहे. आता मी इथे चिकन मॅरिनेट करून दाखवत आहे आपल्याला. पावणा किलो चिकन आहे. याच्यासाठी 2 चमच हळद ॲड केली आहे आणि ते वाटण आपण जे पेस्ट करून घेतले होतं ते ॲड केले आहे. बघू शकता मिश्रण एकजीव करत आहे आणि हे मी घरी बनवलं होतं. होममेड दही आहे आणि आपण आता लिंबाचा ज्यूससुद्धा ॲड करत आहे. एक अख्खा लिंबाचा ज्यूस. ह्याला आपण चांगलं मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी साईडला ठेवणार आहे, जेणेकरून पूर्ण मॅरिनेट झालं होतं चिकन व्यवस्थित आपलं मॅरिनेट होईल. आता मी पालक पेस्ट करून घेत आहे. पालकची पेस्ट झाली आहे. आता फ्राय पॅनमध्ये मी ऑलरेडी ऑइल ॲड केलं होतं 2 चमच. आता मी अख्खे गरम मसाले ॲड करत आहे. फ्राय पॅनमध्ये तडका देण्यासाठी इलायची, दालचिनी, स्टारफूड, तेजपत्ता, जिरं, काळी मिरी, लवंग हे सगळे गरम मसाले ॲड केल्यानंतर आपण 2 बारीक कापले होते ऑनियन ॲड केले आहे. ते पिंक झाल्यानंतर आपण हे मॅरिनेट केलं होतं चिकन ॲड करणार आहोत. बघू शकता आपण चांगलं चिकन व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घेणार आहोत. छान असं चिकन व्यवस्थित शिजून घेणार आहोत. बघू शकता झाकण मारून आपण 10 मिनटं शिजून घेणार आहोत. शिजून झालं आहे. चिकननी आपलं स्वतः पाणी जे काय आहे चिकनचं पाणी सुटलं आहे. बघू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये एक बटाटा ॲड केला आहे. बटाटासुद्धा छान असं परतून घेत आहे. झाकण मारून परत आपण 15 मिनटं चिकन शिजून घेणार आहोत. बघू शकता चिकन शिजून झालं आहे छान असं. आता आपण ह्याच्यामध्ये पालक पेस्ट केली होती तीसुद्धा ॲड करत आहोत. पालकची पेस्ट ॲड करून आपण चिकनला 15 मिनटं शिजून घेत आहोत. छान असं. आता मी मिक्सीमध्ये थोडंसं पाणी ॲड करून पालक मिक्सरमध्ये पालकचं पाणी ॲड करत आहोत. चिकनला आता आपण 10-15 मिनटं शिजून घेत आहोत. बघू शकता चिकन आपलं शिजत आहे. चिकन शिजून थोडं थिक झालं आहे. बघू शकता. आता मी सर्व करूनसुद्धा आपल्याला दाखवत आहे. कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. हेल्दी आणि पौष्टिक पालक चिकन शिजून झालं आहे. आता मी सर्व करून दाखवत आहे. छान असा ग्रीन कलरसुद्धा आला आहे. बघू शकता पालकला. कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली रेसिपी.